नमस्कार, मी लीना। आज आपण बनवतोय पालक पनीर भुर्जी। म्हणजे पालक आणि पनीर, पालक पनीर ही भाजी आपण बरेच वेळा बनवतो, पण आज आपण बनवणार आहोत पालक पनीर भुर्जी। फार सुंदर लागते आणि जरा वेगळी चव आहे। त्यामुळे तुम्ही पावाबरोबर खा, फुलक्याबरोबर खा, भाकरीबरोबर खा, अगदी भाताबरोबर देखील खाऊ शकता। चला आता मग कशी करायची बघूया। तेल ठेवते आणि तेलाबरोबरच मी इथे घेणार आहे बटर। पण बटर नको असेल तर तुम्ही घरातलं साजूक तूप वापरलं तरी चालेल। थोडंसं बटर विरघळू दे। जिरं घालतेय, त्याचबरोबर इथे साधारण 1 इंच मी बारीक चिरलेलं आलं घेते, ते घालते। त्याच्यानंतर एक 10-15 लसणाच्या पाकळ्या होत्या, त्या पण बारीक चिरून घेतल्यात। आणि 2 मिरच्या, या कमी तिखट आहेत, त्या पण चिरून घेतल्यात, त्याही घालते। थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला हे। इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून ठेवलेले, ते घेते। आता कांदा आपल्याला खूप लालसर करायचा नाही आहे, पण तो शिजला पाहिजे। म्हणजे मऊ झाला कांदा की आपण टोमॅटो घालणार आहोत। आपला कांदा मऊ झालेला आहे। आता इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, ते घालते। आणि आता कांदा आणि टोमॅटो छान शिजावेत याच्यासाठी आपल्याला भाजीला साधारण केवढं मीठ लागणार आहे त्या अंदाजाने आपण मीठ घालायचं आहे। टोमॅटो आपल्याला व्यवस्थित मऊ झालेले हवेत, छान शिजले पाहिजेत टोमॅटो। इथे मी 1 टेबलस्पून हे घेतलेलं आहे, बेसन घेतलं आहे आणि ते थोडंसं हलकं भाजून घेते आता। आपलं बेसन भाजून झालेलं आहे, गॅस बंद करते आणि आता हे बेसन काढून घेतलेलं आहे, हे नाही घेत। याच्यामध्येच मी आता काही कोरडे मसाले घालणार आहे। हा आहे 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि 1 टेबलस्पून धणे पावडर। आणि आता हे दही आहे, हे दही मी आधी थोडंसं फेटून घेते। आणि हे दही आता आपण या मसाल्यांमध्ये घालणार आहोत। सगळं मिक्स करून घेऊया। आता या ह्याच्यात मी जरा गरम तेल घालते आणि त्याचबरोबर घालणार आहे कसुरी मेथी। आणि हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेऊया।
मीनवाईल इथे आपला टोमॅटो होतोय. अजून थोडा एक 2-4 मिनटं लागणार आहे टोमॅटो अजून जरा शिजायला. होत आलाय पण अजून थोडा वेळ आहे. आपला टोमॅटो पण आता छान शिजलाय. आता ही जी आपण दह्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतले होते ते घालतेय मी. ही मुख्य म्हणजे आपली ग्रेव्हीचा मसाला म्हणता येईल याला. छान मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्येच आता मी हा पालक घालणार आहे. पालक मी आधी स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतला होता. हे जे आपलं मसाल्याचं भांडं आहे त्याच्यातच मी थोडंसं दूध आणि दुधावरची साय, साधारण एक अर्धी वाटी दूध आणि साय असं घेतलेलं आहे. ते पण आता व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता हे दूध आपण याच्यात घालतोय. तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ते घातलं तरी चालेल. माझ्याकडे आत्ता नाही आहे त्यामुळे मी दुधावरची सायच घेतली आहे. जसा पालक शिजेल ना तसं पालकामधलं पाणी पण रिलीज होईल. आपल्याला वाटलं तर थोडंसं वेगळं पाणी घालूया आपण, नाहीतर शक्यतो पालकाच्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी शिजवून घ्यायची. याच्यात ना मी थोडंसं आता गरम पाणी घालते. आणि हे गरम पाणी मी थोडंसं भाजीला घालणार आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं पालकाला पाणी सुटतंच, पण जर थोडं कमी वाटलं पाणी आपल्याला तर तुम्ही असं वेगळं पाणी घालू शकता. फक्त गरम पाणी घाला, गार पाणी घालू नका. आता पालक जरा शिजू दे अजून. आता पनीर घालते. हे 200 ग्रॅम पनीर आहे, किसून ठेवलंय. छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी आता परत एकदा आपण घालणार आहोत मस्त बटर. आणि आता हे मी एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवते. एक 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता तेल पण वरती यायला लागलेलं आहे, तेल सुटायला लागलेलं आहे. मी गॅस बंद करते आता. आपली मस्त पालक पनीर भुर्जी तयार आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं कशाही बरोबर खा, पावाबरोबर खा, भाकरी बरोबर खा, कशाही बरोबर तुम्ही ही खाऊ शकता. आहे की नाही करायला एकदम सोपी अशी ही पालक पनीर भुर्जी.
नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.